अमोलचा एक पिक्चर बघितला होता मी मागे. इमॅगो. अमोल अमोल देशमुख जरा उभे राहा. हे अमोल देशमुख ऍक्टर आहे. निरनिराळ्या पिक्चर्स मध्ये काम केलेले त्याने. इमॅगो नावाचा पिक्चर त्यांनी केला होता. त्याच्यामध्ये एक स्त्री पात्र त्याला म्हणतं, ते थोडस दिव्यांग पात्र असतं. ते म्हणतं, मी काय करू, कशी माझी प्रगती होणार, चार चौघांमध्ये मी कशी जाऊ, लोक काय म्हणतील, मी दिसते कशी. एक प्रातिनिधिक मानसिकता ते पात्र बोलतं. आणि अमोलच्या तोंडी एक वाक्य आहे त्यात, दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं आहे. आज आपण हे तास दीड तास करणार आहोत ना, हे असण्याच्या बाबतीत बोलणार आहोत. दिसणं कसंही असू द्या, ते सावरता येतं ना, भांग पाडता येतो, चांगले कपडे घालता येतात, ब्रँडेड बूट नंतर विकत आणून घालता येतात. आपल्या सॉफ्टवेअरचं काय. आणि या ठिकाणी इतक्या कष्टामध्ये, इतक्या अडचणीतून माणसं या ठिकाणी आलेली आहेत, म्हणजे ती आतमधून कुठेतरी एक सुजाणपणा त्यांच्यामध्ये आहे. ऐसे ही नहीं आता कोई, किसी को देखने नहीं आता, किसी को सुनने नहीं आता. ही इज इन सर्च ऑफ समथिंग. तुम्ही या ठिकाणी आलात, फार मोठी कदर आहे आमच्या मनात तुमच्याबद्दल. आणि तुमच्या मनातल्या विचारानुसार आम्ही तुमच्यासाठी काही करू शकतो का, असाच फक्त या ठिकाणी आमचा प्रयत्न राहणार आहे. मित्रांनो, मनुष्य ह्या जीवनामध्ये जो जगतो, त्याच्या जगण्याचे साधारणपणे 4 ते 5 आयाम आहेत. 5 गोष्टी आहेत त्याच्या जीवनात. मित्रांनो, तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, आपण याच्यावर खूप ऐकतो, बोलतो, चालतो. परंतु या ठिकाणी आम्ही त्याचा जो दुसरा इम्प्लिमेंटेशन पार्ट आहे, की आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय गोष्टी इम्प्लिमेंट करता येतील, त्या दृष्टीने इथे प्रयत्न राहणार आहे. 5 मुख्य आयाम. पहिला आयाम त्याचं आरोग्य. माणसाचं आरोग्य अतिशय महत्वाचं आहे. तुमच्याजवळ कोट्यावधी रुपये असतील, पण तुम्ही जर एक गुलाबजाम खाऊ शकत नसाल, तुम्ही जर भाजी भाकरी खाऊ शकत नसाल, ते कोट्यावधी रुपये, त्याचं महत्व आहे, पण दुसऱ्यांसाठी, आपल्यासाठी नाही. आपण कमवू पुष्कळ. आणि म्हणून जीवनाच्या अंतापर्यंत आपल्याला जर आपण कमवलेल्या वैभवाचा उपभोग घ्यायचा असेल, तर आपल्याजवळ आरोग्याची खाण जरूर असली पाहिजे. बघा, आपल्या शरीरामध्ये ना 5 ज्ञानेंद्रिय आहेत. आपल्याला सगळ्यांना माहित असलेलीच गोष्ट सांगतो बरं की मी, इथे दुसरं काही नवीन नाही. 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, डोळे, नाक, जिव्हा आणि त्वचा. तुम्ही डोळे बंद जरी केलेले असतील, तर इथे थोडा जरी स्पर्श झाला ना, तर तुम्ही असा ज्ञानेंद्रिय आहे. ते सर्वात मोठं ज्ञानेंद्रिय आहे. नखशिखांत पसरलेलं आहे. कर्मेंद्रिय आहेत 5. 2 हात, 2 पाय, मूत्रमार्ग आणि गुदा. ही 5 कर्मेंद्रिय आणि ही 5 ज्ञानेंद्रिय यांनी मिळून एक शरीर झालेलं आहे पूर्ण. पण 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय म्हणजे काही कंप्लीट माणूस होत नाही.
या 10 जणांवर एक मुकादम असतो आणि तो म्हणजे आपलं मन. या मनाचं नियंत्रण या ठिकाणी असतं आणि जिथे मनाचं नियंत्रण नसतं त्या ठिकाणी हे स्वैर होतात. मन भटकत. आजकाल तर शाहरुख खानने पिक्चरच काढलाय, दिल तो पागल आहे, दिल दिवाना. आपल्या मनाचं आणि आपल्या शरीराचं म्हणजे माइंड अँड बॉडी शुड गो टुगेदर. माइंड मागे राहिलंय, शरीर पुढे पळत सुटलंय. आणि शरीराचा आणि मनाचा एकमेकांवर खूप मोठा परिणाम होतो. चाचणी जरी टोचली तरी मन दुखतं आणि मन बेचैन झालं की शरीर आळसावतं. माइंड टू बॉडी आणि बॉडी टू माइंड असा हा रेसिप्रोकल व्यवहार आहे. आणि म्हणून आपलं माइंड आणि बॉडी, बॉडी मीन्स व्हॉट? सोमा. आणि माइंड म्हणजे सायको. आपली जी पर्सनॅलिटी ती सायकोसोमॅटिक आहे. मन आणि शरीर दोन्हींनी चालणारी गोष्ट आहे. मित्रांनो, तर सर्वसाधारणपणे आपण बघितलं की 5 गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत त्यापैकी पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे आपलं आरोग्य. आज तुम्ही इथे आलात, मी तुम्हाला 2 नियम सांगून जाणार आहे. शेवटी बघा, मी वर्कशॉप घेणारा माणूस आहे. मी काही कोणी मोठा लेक्चरर नाहीये, मी कोणी वक्ता नाहीये. मी खुलतो ते वर्कशॉप मध्ये. आमच्याकडे प्रॅक्टिस, खेळ वगैरे चालतात तिथे. आणि माझ्या वर्कशॉप मधल्या सगळ्यांना सांगतो, विद्यार्थी नाही म्हणणार, मित्र सांगतो, त्या सगळ्यांना मी सांगतो 2 गोष्टी ठरवा आयुष्यामध्ये. जितक्या लवकर ठरवता येतील तितक्या लवकर ठरवा. रात्री झोपण्याची वेळ आणि सकाळी उठण्याची वेळ निश्चित करा. निम्म आरोग्य पदरी येईल, डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. त्याच्यासाठी MBBS MD होण्याची गरज आहे का? नाही. त्यांच्याकडे गेलं तरी तेच सांगतील, लवकर झोपा. रात्री तुम्ही लवकर झोपला आणि तुम्ही उठण्याची वेळ जर निश्चित केली तर ही वेळ किमान 6 तासाची पाहिजे, 4 तासांची नको. मोठे मोठे लोक 4 तासात उठतात, म्हणजे न्यूटन, आईन्स्टाईन, मोदी हे कमी झोपतात. इंदिरा गांधी कमी झोपायचे लोक आहेत. आपण काय आहोत? आपण त्यांच्यासारखे होण्याचा प्रयत्न करणारे सामान्य लोक आहोत. 8 तास झोपायचं कमीत कमी. आणि ही झोप साऊंड असली पाहिजे. अशी नाही की 10 वेळा उठतो, 10 वेळा झोपतो, त्याला त्याला ओरडतो, झोप रे झोप रे. आणि वेन यू टेक साऊंड स्लीप ऑफ 8 hours, त्याचा परिणाम काय होतो माहितीये? फॉर 16 hours यू आर ऍक्टिव्ह. ऑटोमॅटिकली ऍक्टिव्ह होता तुम्ही. तुम्हाला ऍक्टिव्ह व्हायचं सांगायची गरज पडत नाही. एखादं काम निघालं पटकन तुम्ही ते करणार, उत्साहाने करणार. नको बा मला कंटाळा, मीच का करावं असं सर्वसाधारणपणे असतं. आज कामाचे फार मोठे वाद आहेत. कुणी काही काम निघालं की मीच का, असा मला प्रश्न पडतो. पण 8 तास झोप घेतलेल्या माणसाला प्रश्न पडणार नाही, मीच करणार, आय विल डू इट. आणि तुम्ही कितीही काम केलं, यू विल नॉट फॉल सिक. मी आजारी नाही पडू शकत. कारण झोप हा एक फार मोठा औषध आहे. हे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे, आपल्याला फुकट दिलेलं आहे. आपण कुठली तरी फालतू कामं काढतो आणि झोपेला पहिल्यांदा कात्री लावतो. झोपेपुढे कोणतंही काम मोठं नाही. झोप ही झोप. मोरारजी देसाई पंतप्रधान होते आणि विरोधी पक्षांनी काही बंड केलं होतं.
त्यांच्याकडे चंद्रशेखर नावाचे दुसरे त्यांचे पुढारी गेले, म्हणाले, मोरारजी भाई, तुम्ही आज रात्री असं असं करा, म्हणजे उद्या सरकार आपलं वाचेल, कोल्याप्स होणार नाही. मोरारजी भाई म्हणाले, माझी झोपायची वेळ झाली म्हणे आता, आणि गेले झोपायला निघून. सरकार पडलं दुसऱ्या दिवशी. तत्वशील माणसांच्या जीवनातल्या कथा आहेत या, इतकं आपल्याला भयानक करता येणार नाही, परंतु झोप किती महत्वाची आहे ह्या प्रसंगावरून सिद्ध होतं की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पडलं तरी चालेल, पण मी रात्री 10 वाजता झोपणार. मोरारजी भाईंच्या पुस्तकातली ही कथा आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये दुसरी कुठली गोष्ट आहे? व्यायाम. चाला. मोठ्या मोठ्या जिम मध्ये जाण्याची आणि तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा उपभोग घेण्याची काही गरज नाही. डोंट वेस्ट मनी इन दॅट. त्यांची परिस्थिती आहे चांगली, घरापुढे जिम आहे, गाडी आहे, स्टाईल आहे, हरकत नाही. असं नाही म्हणत की जिम व्हायचं, कोच असतात तिथे. चाला. 3 प्रकारे व्यायाम असतो शरीराचा. एक चालण्याचा, दुसरा व्यायाम ब्रिदिंगचा असतो, त्याला अलीकडे आपण प्राणायाम वगैरे म्हणतो ते, आणि तिसरा व्यायाम स्ट्रेचिंगचा असतो, म्हणजे योगासनं वगैरे जे करतात ते, किंवा तुमचं वेट लिफ्टिंग त्यासोबत. त्याच्याने काय होईल? चालण्यामुळे तुमचे पाय मजबूत होतील. आपले जे पाय आहेत ना, ते आपलं सेकंड हार्ट आहे, लक्षात ठेवा. पुष्कळ वेळा हृदयाचं ऑपरेशन होतं ना, तेव्हा इथल्या शिरा काढतात पाय, आणि त्या तिथे लावतात. वार्धक्य पायापासून सुरू होतं. ज्यावेळेस तुम्ही बसता, वार्धक्याची सुरुवात होते. ज्यावेळेस तुम्ही उठून चालता, तुम्ही तरुण राहता. आणि म्हणून पायांना चालण्याचा व्यायाम, दुसरे कुठलेही व्यायाम नाही मिळाले तरी दिवसाकाठी सकाळी 2 किलोमीटर चालवणे. निघताना फार कंटाळा येतो मात्र. मी माझ्यावरून सांगतो, घरातून बाहेर पडताना ना ब्रह्म आठवतं. नको जायला, हे बायको मुलगा या सगळ्यांना सोडायचं, गादी गोदडी चादर उशी खोळी हे सगळं सोडून बाहेर पडायचं. जोक आहे, फार कठीण, पण सोडा. तुम्हाला माहितीये, रात्री आपण गादीवर झोपतो ना, तिला सर्वात सन्मान द्या. रात्रीच्या बिछाना वगैरे टाकून सन्माननीय गोष्ट आहे ती गादी, झोपा. पण सकाळी उठल्यानंतर ना तिला लाथ मारा, तरच तुम्ही बाहेर पडू शकता. कंटाळा येतो, होय. पण इथे आलेला प्रत्येक मनुष्य काहीतरी जीवनामध्ये अचीव्ह करण्यासाठी आलेला आहे असं मला वाटतं. एम आय राईट? काहीतरी वाटतं ना, नाही तर एवढ्या पावसात येण्याची काय गरज होती? चाललं ते ठीक होतं घरी, काय वाईट आहे? आपण काय अडचणीत दुःखात थोडंच आनंदात आहोत आपण आपल्या आपल्या घरांमध्ये. पण मी जे आज करतोय त्याच्यापेक्षा मला काहीतरी वेगळं उद्या करायचंय. माझ्या जीवनात जे आज घडतंय त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं माझ्या जीवनामध्ये घडलं पाहिजे. ते करण्याकरता आपला जो प्रयत्न चाललेला आहे, झोप, व्यायाम आणि आरोग्याला तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आहार. चांगलं खा. लाडू, पेढे, बर्फी, काजू, मसालेदार पदार्थ, छान पदार्थ आहेत ना सगळे. हे खाल्ले तरच खाएगा तो बनेगा ना. राहुल, काय तुझं वाक्य आहे ते? खाएगा तो बनेगा. खाशील तर होशील. अच्छा, व्हेरी गुड. खायला तर पाहिजेच. तर आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की खाण्यापिण्याच्या बाबतीत मुंबई हे असं शहर आहे की ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस तो घरी नसतो. काय करेल?
बरं, भुकेपुढे असं हे सगळं शहाणपण गळून पडतं. कुठेतरी 2 वडे का होईना मला दे बाबा, माझं पोट शांत कर पहिल्यांदा. मग बघू ते आरोग्य आणि ते काय देशमुख साहेब सांगत होते ते. त्या दृष्टीने आपल्याला काय विचार करता येईल आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत? आपण काय खातो हे आपल्याला माहिती पाहिजे. 80-20चा हिशोब आहे बघा. आहार आणि व्यायाम याच्यामध्ये 80-20चा हिशोब आहे. 20% एक्झरसाइज आणि 80% डाएट. महत्वाच्या दृष्टीने सांगतो मी. 80% म्हणजे नॉट क्वांटिटी, इतकं खा आणि इतका व्यायाम करा असं नाही. 80% व्हॅल्यू, इम्पॉर्टन्स फॉर डाएट, 80%, 20% व्हॅल्यू फॉर एक्झरसाइज. आणि ज्यावेळेस तुम्ही एक्झरसाइज करता आणि त्यानंतर काय खाता याच्याकडे दिवसभर लक्ष ठेवता, त्यावेळेस मग ही आरोग्याची त्रिसूत्री आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे त्याची ती अर्थिंग एकमेकांना भिडते आणि आपल्या आरोग्याची ट्यूबलाईट लागते. जसं मी मगाशी सांगितलं वर्कशॉपमध्ये की रात्री लवकर झोपा आणि सकाळी लवकर नाही, वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा. जी एक ठराविक वेळ निश्चित करा आणि त्यावेळेस उठा. तसं या आहाराच्या बाबतीमध्ये फक्त एक सूचना मी करणार आहे, कारण आय एम नॉट डायटिशियन, तुम्हाला सांगतो. एक गोष्ट, गाजर, काकडी, मुळा काहीतरी मिळतं ना बाजारात, हे दुर्लक्षित प्राणी आहेत बरं का सगळे. हे सगळे घेऊन या. आणि तुम्ही जेवणामध्ये जर 3 पोळ्या खात असाल तर त्याच्या आधी बसून याचं एक सॅलड तयार करून ते पोट भरून घ्या त्याच्याने. आणि जेवणात 2 पोळ्या, 1 पोळी कमी करा. कठीण आहे फार. सोपं वाटतं ना बोलायला पण आणि ऐकायला पण. तुम्ही कमी खाऊन बघा 1 पोळी, म्हणजे बायको काय करते लक्षात येईल तुमच्या. बाहेर जेवून आले वाटतं. हा पहिला डाऊट व्यक्त होईल घरात. दूरगामी परिणाम ह्या एका छोट्याशा गोष्टीमुळे आपल्या जीवनात होते. जस्ट लेसन युअर एव्हरीडे डाएट. आणि फक्त तुमचं सॅलड वाढवा दुपारच्या जेवणामध्ये. बाकी दिवसभरामध्ये आपण प्रोटीन किती खातो, आपल्या जेवणात कॅल्शियम किती आहे, का आपण काय कार्बोहायड्रेटचीच भरती करत चाललो. आणि जितकं कार्बोहायड्रेट किंवा जितकं आपण खात जाऊ आवश्यकतेपेक्षा जास्त, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये या इथला भाग माझाही वाढलाच आहे आजकाल, या इथला मागचा ते वाढतात. वाढणं फार सोपं आहे बरं का, कमी करणं भयानक कठीण, फार कठीण. आणि जितकं तुमचं शरीर ऍक्टिव्ह राहील तितकं तुमच्या मनातल्या विचारांप्रमाणे जीवन जगण्याची तुम्हाला ऊर्जा मिळेल. आपण काही इथे जेवण्यासाठी आलेलो नाही आहोत. आणि म्हणून पहिली गोष्ट आहार, दुसरी गोष्ट विहार, विहार म्हणजे व्यायाम, आणि तिसरी गोष्ट विश्रांती म्हणजे झोप. या 3 गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्ही शिक्षण चांगलं घेऊ शकता, तुम्ही व्यापार चांगला करू शकता, तुम्ही चांगलं तुम्हाला जे जे वाटतं ते तुम्ही 16 तास सफिशियंट आहेत ना? तर 16 तासापेक्षा जास्त काम करायचंय कोणाला? 16 hours यू गेट. जवाहरलाल नेहरू 14 तास काम करायचे, त्यांच्यापेक्षा 2 तास जास्त काम करणार तुम्ही जर 8 तास रात्री झोप घेतली तर. म्हणजे तुम्ही त्यांच्यापेक्षा मोठे होणार. तीन गोष्टी आहेत साध्या: आहार, विहार आणि विश्रांती. स्वभाव शांत बनेल, चिडचिड होणार नाही. मी नाही बात आहे, कुणी कुठलंही काम सांगितलं की तुम्ही यू विल बी प्रॉम्प्ट. साहेबांनी तुम्हाला बोलवलं, सगळ्यात पुढे तुम्ही जाल केबिन मध्ये. काय सर, काय प्रॉब्लेम आहे, काय अडचण आहे, तो प्रॉब्लेम समजून घेण्याची क्षमता पण तुमच्यात त्याच्यामुळे येणार आहे. आणि दिवस आपला एकदम आनंदात जाणार आहे. संध्याकाळ झाली, ऑफिस सुटलं म्हणून अगदी
कसं बसतं घरी येऊन ते टीव्हीतला करतो ना तो नवरा, ते टाय बी आणि ते खाली पडतो मग, किंवा असं दृश्य दिसतं टीव्हीच्या जाहिरातीमध्ये, नवरा बायको बसलेले आहेत, आणि जो नवरा असतो तो येतो खूप थकलेला असतो, त्याला काहीतरी बायको प्रोटीन बनवते वगैरे, आणि आजोबा आजोबा एकदम टुणटुणीत असतात, उड्या मारत असतात, ती कॅप वगैरे छोटी घातलेली असते, आणि ते काय सांगतात की गोळी खातो म्हणे मी कुठली तरी, एक गोळी, फक्त एक गोळी घ्या आणि तुम्ही दिवसभर एकदम उत्साहात राहाल, टुणटुणीत राहाल, तुमचं आरोग्य चांगलं राहील. गोळी खाऊन चांगलं राहतं, अरे टीव्हीच्या कल्पना आहेत, टीव्हीच्या गोष्टी आहेत, लाखो लोकांना तेच बघायला बरं वाटतं खारी खात खात. परंतु आपल्याला जर आपलं शरीर चांगलं करायचं असेल तर आपल्याला जाणीवपूर्वक या 3 गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. जाणीवपूर्वक. एनी क्वेश्चन? काय वाटतं का काय याच्याबद्दल? काय बोलावं?